चला करू घरचा अभ्यास दुसरीचा घरच्या अभ्यासाचा आजचा आपला दिवस 53वा आहे। आज आपण 81 ते 90 संख्या मागची पुढची संख्यांची ओळख करून घेणार आहोत। आता आपल्या हे संख्या संपत आलेल्या आहेत, तर मागची पुढची संख्या ओळखणार आहोत। सोबतच आज आपण 8चा पाढा तयार करणार आहोत। 8चा पाढा लिहिणार आहोत। 1 ते 9 100 उजळणी सुद्धा लिहिणार आहोत। खूप अभ्यास आहे। चला पटकन काय करायचं, बॉक्सची वही, पेन्सिल पट्टी, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। ओके, तुम्ही तयार आहेत का? पण आधी मोबाईल लांब ठेवायचा, ठीक आहे? तर मुलांनो, आता आज आपल्याला 81 ते 90 संख्या आजपासून शिकणार आहोत। आपण 5 दिवस शिकणार आहोत। तर वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ही संख्या शिकवणार आहे। आता इथे मी काय लिहिलेले आहे, 80। आजच्या दशकाचा जो पाढा आहे तो 80 असतो। नीट लक्षात ठेवा, किती असतो? 80 असतो। तर आता इथे बघा 80 किती झाले, हे 81। हे किती झाले? 82। हे 8 जे आहे ते दशकाच्या जागेवर आहे, म्हणून आपण आधी 80चा उच्चार करतो आणि हे एककाच्या जागेवर आहे 82। आधी एककाचा उच्चार करायचा, नंतर दशकाचा उच्चार करायचा। त्र्या म्हणजे 3, 83। चौऱ्या म्हणजे 4, 84। संख्या अशा लक्षात ठेवायच्या, पटकन लक्षात राहतात। 85, 86, 87, 88। आता इथं मात्र 89। 90 म्हणतो आपण, पण आहे इथं किती? 80 आहे, पण म्हणायला किती म्हणलं? 90 म्हणलं। 91 म्हणजे 9, डोळे झाकून 91 म्हणजे 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99 नाही, फक्त 9 आणि 99 सोडल्यामध्ये सगळ्याकडे 9ला आपण काय म्हणतो? 91 म्हणतो। पण इथं 80 म्हणतो, 80 म्हणत नाही त्याला, 89। इथंच आपल्या संख्या चुकतात। फक्त काय करायचं, 89, 90च्या एक घर मागं 80 घ्यायचं, 8 घ्यायचं, 89 किती आहे? 89। एवढं उजळणीमध्ये नीट लक्षात ठेवायचं। 1.9 19, 2.9 29, 3.9 39, 4.9 49, 5.9 59, 6.9 69, 7.9 79, 8.9 89 आणि 9.9 99। एवढं मात्र उजळणीमध्ये आठवणीने लक्षात घ्यायचं, कारण की तो उच्चारानुसार संख्या नाही आहेत। आणि पुढं 90, पुढं 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89। इथं 89, पण आहेत किती? 80। पुढे बघा, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 आणि 90। 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 आणि हे 90। इथं पाहता 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 आणि हे 90। ह्या अशा ह्या संख्या आपल्या तयार झालेल्या आहेत।
तर मुलांनो, आता ही संख्या आहे 81, 82, 8.3 83, 8.4 84, 8.5 85, 8.6 86, 8.7 87, 8.8 88, 8.9 89, 9.90 आणि हे तुम्हाला लिहायचे. हे काय करायचं आहे तुम्हाला लिहायचे. मागची पुढची संख्या लिहा. आता हे तुम्हाला समजलेलं आहे की मागची पुढची संख्या कशी लिहायची असते. आता तोपर्यंत हे तुम्ही लिहा. आपण हे खेळत खेळत लिहित लिहित काय करायचं तुम्हाला इकडे पण लक्ष द्यायचंय. हे लिहित लिहित इकडे लक्ष द्यायचं. एकाच वेळेला 2 कामं करायची म्हणजे तुम्ही खूप हुशार होतात. आता बघा, आता मी एक अशी संख्या लपवली आहे की ज्या संख्येमध्ये 1 मध्ये 1 मिसळला 2 झाले. 8.2 82. ह्याच्यातून 1 कमी केला 8.2 3 मधून 1 गेला 2 राहिले. 8.2 82. 82 आहे का बघा बरं, आहे ना. तर ह्या संख्या अशा आपल्याला मागची पुढची संख्या ओळखायला पाहिजे. ह्याच्यासाठी काय लागतं, भरपूर उजळणीचा सराव पाहिजे. उजळणी अशी पाठ पाहिजे मुलांनो तुम्हाला, कारण की उजळणी ही गणिताचा पाय आहे. येडी वाकडी उलटी सुलटी मागची पुढची वरची खालची काही जरी विचारलं, कसंही विचारलं तरी तुम्हाला ते उत्तर देता आलं पाहिजे. इतकी सुंदर तुमची 1 ते 100 उजळणी परफेक्ट पाहिजे. ठीक आहे. तर आता पुढे बघू. आता हे झालं का तुमचं लिहून? पुढे बघा आता 8.9 8.9 89, 8.9 89. आता 89च्या मागं कोण आहे बघा बरं, हे 89. 89च्या मागं कोण आहे 88. 89च्या मागं 88. पण ही संख्यापट्टी परीक्षेत असते का आपल्या? नाही, ही परीक्षेमध्ये नसते. मग 89च्या मागं कोण आहे बघूयात आपण. आता ह्या 9च्या मागं कोण आहे? 9च्या मागं 8 आहे. 9च्या मागं 8 आणि दशकाला 8 म्हणजे 9च्या मागं किती असणार आहे 88. पण इथं काय विचारलंय आपल्याला पुढची संख्या 8.9 89 9.90. पुढची संख्या सोपी आहे कारण की आपल्याला पाठ असते उजळणी. 8.9 89 9.90. पण जेव्हा मोठ्या संख्या असतात हजाराच्या लाखाच्या तेव्हा मात्र आपल्याला ह्या पद्धतीनं एककावरून मागची पुढची संख्या काढावी लागते. आता 8.2 82. 8.2 82. 82च्या मागं कोण आहे 81. 82च्या मागं कोण आहे 81. पण आपल्याला जर हे नसेल आपल्याकडे तर आपण कसं ओळखणार? 2 मधून 1 गेला 2 मधून 1 गेला 1 राहिला आणि दशकाच्या जागी 8 आलं 81. म्हणजे 82च्या मागं कोण आहे 81. मी काय करणार आहे फक्त एककामधून 1 वजा करणार आहे. मागची संख्या मला भेटेल. एककामध्ये 1 मिसळला की मला पुढची संख्या भेटते. आता बघा 8.3 83, 8.4 84, 8.4 84. आता 8.4 84च्या मागं संख्या मी काय केलं एकक 4 आहे. 4 मधून 1 गेला 3 राहिले आणि 8 ला 8. 84च्या मागं कोण येणार मग आपलं 83. 8.3 83. हे बघा 84च्या मागं कोण आहे 83 आहे. पुढची संख्या आहे बघा 8.6 86. तर 86च्या मागं कोण आहे 6च्या मागं 6 मधून 1 गेला 5 राहिले आणि दशकाच्या जागेवर 8 लिहिले. म्हणजे 86च्या मागं कोण आहे 8.5 85. हे बघा इथं 8.6 86च्या मागं कोण आहे 8.5 85. पुढची संख्या आहे आपली 8.8 88. 8.8 88. एकक कोण आहे 8. 8 मधून 1 गेला 7 राहिले. 8.7 87. 88च्या मागं कोण आहे 87. हे बघा 88च्या मागं कोण आहे 87. 8.7 87. पुढे बघा 8.5 85. 8.5 85. 8.5 एककाच्या जागेवर कोण आहे 5. 5च्या मागची संख्या कोणती 4 आणि 8 ला 8. मग किती झाले 8.4 84. इथे बघा 8.5 85च्या मागं कोण आहे 8.4 84. पुढे बघा आता 8.4 84 8.5 85. सोपं आहे. 8.4 84 8.5 85. पुढं 8.7 87. 8.7 87. 8.8 88. 8.9
89. उजनी म्हणलं तरी येऊन जातं, काय अडचण नाही. आता पुढे बघा, 8.8 88च्या मागं कोण आहे? 8.8 88च्या मागं कोण आहे? 88च्या मागं काढायचं आपल्याला. तर 8 मधून 1 गेला, 8 मधून 1 गेला, 7 राहिले आणि 8 ला 8 दशक 7 87. 88च्या मागं कोण आहे? 87. बघा इथं 88च्या मागं 87 आहे. पुढं 8.8 8.6 86. 8.6 86. मग 8च्या मागं कोण येणार आहे? 8. 8 ला 8 लिहिले आपण आणि 6च्या मधून 1 गेला, 6 मधून 1 गेला, 5 राहिले. म्हणजे 86च्या मागं कोण आहे? 8.5 85. 8.6 86. 8.7 87. 8.5 85. 8.6 86. 8.7 87. आता एवढे गणित तुमच्या तुम्हाला करायचे, मी उत्तर सांगणार नाही कारण की एवढे सगळे घटक आपले शिकवून झालेले आहेत. 74च्या मागं कोण येतं बघा? 74च्या पुढे कोण येणार? 63. 6.3 63च्या मागं कोण येणार? 63च्या पुढे कोण येणार? 5.6 56च्या मागं कोण येणार? 5.6 56च्या पुढे कोण येणार? 4.3 43च्या मागं कोण येणार? 4.3 43च्या पुढे कोण येणार? 3.3 33च्या मागं कोण येणार? 3.3 33च्या पुढे कोण येणार? हे तुम्हाला हे गणित एवढे करायचे. तुमचे झाले का गणित लिहून? थोडंसं फास्ट लिहायचं, मी सांगू न सांगू. तुम्ही हे जे पॅडवर वही लावलेली असते बॉक्सची वही, ह्याच्यातलं तुम्हाला लिहायचं असतं म्हणून हे वेगळं ठेवते मी आणि शिकवायचं वेगळं ठेवते. इथून पुढे लक्षात ठेवा, बॉक्सच्या वहीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं असतं. लिहा हळूहळू, मी तोपर्यंत उजनी वाचते. 8.1 81. मी 10 वेळेस वाचते. 8.1 81. 8.2 82. 8.3 83. 8.4 84. 8.5 85. 8.6 86. 8.7 87. 8.8 88. 8.9 89. 9.90. 9.9 9.90. 8.9 89. 8.8 88. 8.7 87. 8.6 86. 8.5 85. 8.4 84. 8.3 83. 8.2 82. 8.1 81. 8.1 81. 8.2 82. 8.3 83. 8.4 84. 8.5 85. 8.6 86. 8.7 87. 8.8 88. 8.9 89. 9.90. झालं लिहू? तर मुलांनो, तुम्हाला उजनी माझ्यासोबत वाचत लिहायची आहे. चला उजनी वाचत लिहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11. 1.2 12. 1.3 13. 1.4 14. 1.5 15. 1.6 16. 1.7 17. 1.8 18. 1.9 19. 2.20. 2.1 21. 2.2 22. 2.3 23. 2.4 24. 2.5 25. 2.6 26. 2.7 27. 2.8 28. 2.9 29. 3.30. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 4.1 41. 4.2 42.
4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 5 दशक 1 51, 5 दशक 2 52, 5 दशक 3 53, 5 दशक 4 54, 5 दशक 5 55, 5 दशक 6 56, 5 दशक 7 57, 5 दशक 8 58, 5 दशक 9 59, 6 दशक 60, 6 दशक 1 61, 6 दशक 2 62, 6 दशक 3 63, 6 दशक 4 64, 6 दशक 5 65, 6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90. तर मुलांना आता आपल्याला बेचा पाडा 8चा पाडा तयार करायचा आहे. कितीचा पाडा तयार करायचा आहे? 8चा. आता याच्यावरच मी तुम्हाला 8चा पाडा तयार करून दाखवणार आहे. आधी काय करू, जुने पाडे एकदा उजळणी करू. ठीक आहे. आता मला थोडं ऍक्शन विसरल्यासारखं वाटायले. ठीक आहे. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 92 18, 92 20. तुम्ही पण माझ्यासोबत म्हणा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24,
4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. 5 ला कशी होती रिॲक्शन? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 35, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. आता आपण 8चा पाढा तयार करणार आहोत. चला आता 8चा पाढा तयार करू आपण. 8 1 8. चला आता 8चा पाढा तयार करू. 8 1 8, 1 2 3 4 5 6 7 8. 8 बघा 10, 11 12 13 14 15 16. 8 दुनी 16. 8 मणी पुढे ढकलले. 1 2 3 4 5 6 7 8. किती मणी झाले बघा आता? 10 20 21 22 23 24. पुन्हा 8 मणी पुढे ढकलले. 1 2 3 4 5 6 7 8. किती मणी झाले बघा सगळे? 10 20 30 31 32. पुन्हा मी 8 मणी पुढे ढकलले. 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले सगळे मणी आता बघा? 10 20 30 40. सगळे मणी किती झाले? 40. आता पुन्हा मी 8 मणी पुढे ढकलले. 1 2 3 4 5 6 7 8. किती मणी झाले? 10 20 30 40 41 42 43 44 45 46 47 48. पुन्हा मी 8 मणी पुढे ढकलले. 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले? 10 20 30 40 50 51 52 53 54 55 56. किती झाले? 56. 56 मध्ये मी 8 मिसळले. 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले बघू आता? 10 20 30 40 50 60 61 62 63 64. किती आलं उत्तर? 64. त्याच्यामध्ये 8 मिसळले. 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले बघू आता? 10 20 30 40 50 60 70 71 72. याच्यामध्ये अजून 8 मिसळले मी. 1 2 3 4 5 6 7 8. आणि ते झाले 80. अशा प्रकारे 8 8 आपण मिसळत गेलो की 8चा आपला पाढा तयार झालेला आहे. आता 8चा पाढा म्हणूयात आपण. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. चला वाचत लिहू. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32,
8 पंचे 40, 8 संग 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं. ज्यांचं राहिलेलं त्याने काय करायचं, व्हिडिओ संपल्यानंतर हे लिहून पूर्ण करायचे. आज काय शिकलो आपण, 81 ते 90 संख्या कशा तयार झाल्या हे शिकलो आणि मागची पुढची संख्या शिकलो आणि आपण वाचत उजळणी तयार केलेली आहे. आजचा पाढा तयार करून वाचत लिहिलेला आहे. आज खूप अभ्यास केलाय आपण. ठीक आहे, ओके.